सुख हे वाळू परी सुख हे जाई हातातुनी सुटुनी नाजूक संबंधांचे धागे जाती कसे गुंतुनी आली तुझ्या संगती आली तुझ्या संगती मी छाया तुझी होऊनी सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी चल चल सखई जाऊया मंगळा गौरीला एकच वर मागूया लाभो जीवन नवऱ्याला घरपतीचे माझा स्वर्ग असे मी भाग्यवती मज गर्व असे घरपतीचे माझा स्वर्ग असे मी भाग्यवती मज गर्व असे माहेराची ओढ का तरी लागे जीवाला माहेराची ओढ का परी लागे जीवाला आले तुझ्या संगती मी छाया तुझी होऊनी सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी हा दुरावा तरी कामनी ये आते बस बस म्हटलं मी तू काय म्हणे गावी चाललीस घर सोडून नाही तुझ्या मामाने नाही सांगितलं मला हे मला कोणी सांगितलं इथे फारसं महत्वाचंही नाही मला जाऊ द्या बस खाली हे बघ मी भयंकर बेफाम माणूस आहे चिडलो ना तर तुझ्या मुस्कळात सुद्धा मारीन समजलं अहो जरा समजुतीने घ्या ना विल यू प्लीज कीप युअर माउथ शट तुला सोडवायचा आहे हा प्रश्न तुझ्या आणि रामच्या लग्नाबद्दल मी तुला इथंच विचारलं होतं मी कुठे काय बोलले तू सुद्धा काय काय प्रश्न एक शब्द न बोलता समजतात आणि काय काय प्रश्न पुष्कळ शब्द बोलून सुद्धा समजत नाहीत तुझा विचार तू का बदललास मला चांगलं माहिती आहे मला माईंचा विश्वासघात करायचा नाहीये दादा विश्वासघात तू काय माईंशी कॉन्ट्रॅक्ट साईन केलंस अशा भाषेत नका बोलू हो हे बघ मला हीच भाषा येते तुझ्याशी इतके वर्ष मी याच भाषेत बोलतोय ना या मुलीनं जर कोणाचा विश्वासघात केला असेल तर तो फक्त माझ्या भावाचा माझा भाऊ माझा जीव की प्राण आहे वसुधा जर तू नकार दिल्यामुळे तो मनानं खचला तर मी तुला क्षमा करणार नाही लग्नाच्या बोवल्यावरून उचलून आणेन तुला मी हो हे असं भलतं सलतं काय बोलताय तुम्ही हे बघ जे मी करू शकतो ना तेच मी बोलतोय हिला आता आठवण झाली माईंच्या विश्वासाची तेव्हा विसरली होती का माईला जेव्हा राम मध्ये गुंतत होती त्याला गुंतवत होती नाही खोटं आहे हे सगळं खोटं आहे हे बघ रामची शपथ घे आणि सांग तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये म्हणून माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांग नाही शपथ रामचीच घ्यायला पाहिजे ही त्याची शपथ होऊन जाऊन दे त्याचं काही बरं वाईट दादा किती भयंकर हो सुद्धा अगं तू नकार दिल्यामुळे त्याचं काय बरं होणार आहे माईंच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी ज्याला तू होकार देशील त्याचा तू विश्वासघातच करणार ना सांग ना विसरू शकशील कधी रामला नाही हे बघ रडणं थांबव
रडणं थांबव. आणि मगाशी ज्या ठामपणे माझ्याशी बोलत होतीस त्याच ठामपणे बोल. ज्यांना देवानं बुद्धिमत्ता दिली आहे ना सुखात जगण्यासाठी, त्यांनी असं हे दारिद्र्यात जगणं त्याला आवडणार आहे का? रडणं थांबून उत्तर दे. नाही दिलंस तरी हरकत नाही म्हणा. तुझं आणि रामचं लग्न होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. मी माझ्या आईला किंवा कोणाच्या बापालाही भीत नाही. अहो ही काय बोलायची रीत झाली का? मी तुझ्याशी इतके वर्ष संसार केला, तुझ्याशी याच भाषेत बोललो ना. मग आता माझ्या भावाच्या होणाऱ्या बायकोशी दादा तुझी हिंमत असेल ना तर म्हण नाही रामला. तुझी तंगडी तोडून ठेवून की नाही बघ, राम लंगडीशी लग्न करेल. चल हात मिलाव. अरे मिलाव यार. That's it. या मोहरेवर लक्ष्मी कोरलेली आहे. आमची माई पण या घराची लक्ष्मी आहे बरं का. ती अशीच तुझ्या मुठीत बंद राहू दे कायमची. हॅलो कौशल. हो माई बोलते. नुसत्या आवाजावरून ओळखलंस? अगं कार्ड मिळालं का? अगं त्याचसाठी केला फोन. नाही ग मुद्दाम स्टेट्स वरून कसं बोलवीन तुला एवढा खर्च करून. पण लग्नाला मात्र नक्की यायचं. हो तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या पाहून मुहूर्त धरलाय. हो उत्तम उत्तम सगळे उत्तम आहेत. तुझी फॅमिली? हो काका ना आहेत आहेत देते. कौशल. हॅलो कौशल. थँक्स. नाही अमेरिकेत राहून सुद्धा तू मला काकाच म्हणतेस. नाही नाही मी अजून अप्पाच आहे. हो आता नवीन सून येईल ती माझा पप्पा करते का ते बघायचं. हो हो या लग्नाला या सगळे. बाय. तू मूर्ती काढून ठेवलास? अहो बाबूसाहेबांनीच ठरवलंय सगळं. आता आपल्या कुलदैवताला आमंत्रण करायला हवं. कोण जाईल तिकडं? अरे हो बरी आठवण झाली. रविवारला जोडून 3 दिवस सुट्ट्या आहेत. तर गोपाळ म्हणत होता वसुधाला गावची आठवण येते. जाऊ देत की तिला. पण तिच्या बरोबर कोण जाईल? मी नाही तिला एकटीला पाठवायची. नाही ग रमा जाईन म्हणते. ती पण बाईच. ड्रायव्हर असेल ना. रामला पाठवूया का? राम कशाला? त्याची कंपनी आहे. मला सुट्ट्यात मी जाईन की. मग प्रश्नच मिटला. मी गोपाळ गुरुजींना सांगून श्रीफळ आणि साडी चोळीची व्यवस्था करते. काय रे ती चांगली रामला पाठवायला निघाली होती नाही का म्हणालास? अप्पा मी काय तुमच्यासारखा नाकासमोर चालणारा वकील नाहीये. जसा मी तुमचा मुलगा आहे ना तसाच माईचा पण. दोघांचेही गुणदोष माझ्यात आहे. माझे कुठले गुण आणि कुठले दोष घेतलेस बाबा? सांगता ना. गुण अर्थातच सरळपणा आणि दोष तोही तोच सरळपणा. त्या काळात म्हणून वकिली चालली तुमची. आजच्या काळात कोर्टासमोर ऍफिडेव्हिट बनवत बसला असतात. पुरे रामला का पाठवत नाहीस ते सांग आधी. माईच्या दृष्टीनं यावेळी राम आणि वसुधा दोघही अनेक कोस अंतरावर असणं आपल्या फायद्याचं आहे. अरे पण मग दोघांचं लग्न कसं होणार? होईल होईल. झालं की कळवतो काय. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी. लोग. हॅलो. ओ छगला सेठ. हा मी तुमचे पैसे लवकरच देऊन टाकतो. हो अगदी कॅश. क्या है ना अपने मोबिल इंडस्ट्रीज के बागुल सेठ है ना उनके लड़के के साथ मेरी साली की सगाई हो रही है. तो वो मुझे फाइनेंस कर रहे हैं. हाँ माँ कसम.
कॅश हा ચોક્કસ ચોક્કસ હા ચોક્કસ ઓકે ચોક્કस राज तू हे काय चालवलंयस? हे बघ तू आता हातपात चालवले नाहीस ना तर मला माझा हात चालवावा लागेल इस पार नाही तो उस पार मी आता जाम डेस्परेट झालोय म्हणून मी काहीही करायच्या आत तू काहीतरी कर बात निकलेगी तो फिर दूर तलक जा बघतेस काय चल चल कामाला लाग लोग बेव उदासी का सबब पूछे ये भी पूछे कि तुम इतनी परेशान क्यों? इथं दोघांनी सही कर. तुम्ही लेडीज फर्स्ट. अभिनंदन. थँक्यू. घ्या राम साहेब. पुन्हा एकदा अभिनंदन. येस, व्हेरी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. राम आणि वसुधा, तुम्ही आता देवीच्या पाया पडूया. वसुधा, तुला पश्चाताप होत नाही ना? नाही, पण मंगळसूत्र. हा हा, मंगळसूत्र म्हणजे सौभाग्य नव्हे, नवरा म्हणजे सौभाग्य. आणि तू हिचा नवरा आहेस हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुझी आहे राम. यापुढे हिची प्रत्येक जबाबदारी माझी जबाबदारी आहे. गुड. पण दादा, हे रजिस्ट्रार कुडतरकर कुणाला काही सांगणार नाहीत ना? आपण सांगितलं तरी काही फरक पडत नाही म्हणा, कारण आपण जे ठरवलंय ते पूर्ण व्हायच्या आधी सगळ्यांना कळता कामा नये. त्याची काळजी तू करू नकोस. बरं, आम्ही निघू. हो. हे पहा, तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवताय हे मला आधीच कळलेलं आहे. काय ते मी कुणालाच विचारणार नाही, कारण मी तुम्हाला इथं राहायला बोलवलेलं नाही. तुम्ही अडचणीत आहात हे मला समजतंय. कसल्या या चौकशा मी लोकांकडे करायला जाणार नाही, कारण घरातली मळकी वस्त्र बाहेर चव्हाट्यावर आणून चुबकणं मला नामंजूर आहे. लोकांकडून मला काही कळू नये एवढीच इच्छा. आम्ही अडचणीत आहोत ही गोष्ट खरी आहे माई. किती पैशांची गरज आहे? पैशांची गरज आहेच. एकदाच काय ती रक्कम सांगून टाका. 2-3 लाखांचा प्रश्न असेल तर सोडवला जाईल. 2-3 लाख? ज्यांना पैसे द्यायचेत ना त्यांना माझ्याकडे पाठवून द्या. कमी अधिक काय ते मी पाहिन. हॅलो, हा बागुल साहेब. हो, माई बोलते. काय? अहो नाही, तो मला कधीच काही असं. हो करते. हो, थोड्या वेळात फोन करते मी तुम्हाला. राम, राम.
तू काय बाबू साहेबांना चिठ्ठी लिहून कळवलंस तुझं लग्न आधीच झालंय म्हणून? माई अंगठी नवीन कोरी दिसते. रितू मला पसंत नव्हती माई. मग हे मला सांगायला काय झालं होतं? का नाही सांगितलंस मला? खूपदा सांगायचा प्रयत्न केला मी माई. नव्हता का केला? कुठं असते तुझी बायको? बाहेरही असते. ती कोण कुणाची काही विचारू नकोस माई. ती कोण कुणाची मला सांगूही नकोस. ती माझी सून नसेल एवढं लक्षात ठेव. ती तयारी मी ठेवलीच होती मला. हॅलो, मी माई बोलते. बोला, काय काम काढलं? तुम्ही तिथंच तुमच्या चेंबरमध्ये थांबा. मी लगेच टॅक्सी करून येते तिकडे. कुठे जायचंय? बागुल साहेबांच्याकडे. असं एकाएकी? ते मी आल्यावरच सांगेन. निघते मी लगेच. वंडरफुल, झकास, काय काम झालंय डार्लिंग. ए स्वीटहार्ट, फीलिंग गिल्टी? हा, फीलिंग गिल्टी? ओके ओके ओके. हे बघ, या कामाबद्दल तुला 3 चुका माफ आहे. हवा ना तर तू अजून मला 2दा मुस्काटीत मारू शकतेस. घे मार. ए मार ना, मार. हे घे, मार. जॉर्ज, प्लीज प्लीज लीव मी अलोन. अन्नावर राग काढून प्रश्न सुटणार आहे का माई? माझ्या जेवण्याने तो प्रश्न सुटणार आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मला भूक नाही म्हणून मी जेवत नाही. घरात सुतक नाही म्हणून नाही. काय बोलतेस माई? आवडत नसेल ना तर फुकट बोलून वेळ घालवू नका. मला भूक लागली की स्वतःच्या हाताने घेईन वाढून. मी काही उपोषणाला बसलेली नाही. मी रामशी बोलू का? निदान मुलगी कोण आहे ते तर कळेल. त्याची काही गरज नाही. ती कुणी का असे ना, मला परवा नाही त्याची. माझा धाकटा मुलगा लग्न आधीच विधूर झाला असं समजते मी. कम ऑन माई, रितूशी लग्न करायला रामनी कधी तयारी दाखवली नव्हती. मग 10 लोकात आपली नाचक्की का केली त्यांनी? तो बागुल 7 पिढ्या त्याच्या कारकून. नशिबाने हात दिला आणि झाला उद्योगपती. काय काय बोलला तो आपल्याला. हॅलो, हो आहेत. तुझा फोन. कोण आहे ते विचारा. मॅन स्पीकिंग प्लीज. व्हॉट? होल्ड ऑन प्लीज. सावे, बागुलांचा वकील. हॅलो, बोला सावे. अहो, बागुल साहेबांचा वकील म्हणून तुम्ही फोन करताय ना आम्हाला. मग आमच्या रागा लोभाची पर्वा का करताय तुम्ही? हे पहा, तुम्ही हवा पाण्याच्या गोष्टी करायला नक्कीच फोन केलेला नाही हे समजते आम्हाला. आय सी. आमचं काय म्हणणं आहे हे बघा सावे, बागुल साहेबांच्या वकिलांच्या प्रश्नाचं उत्तर आमचा वकीलच देईल. रीतसर नोटीस पाठवा. बागुल म्हणतोय एंगेजमेंट का मोडली हे वर्तमानपत्रात जाहीर करा. मी बिलकुल जाहीर करणार नाही. ही रामची जबाबदारी आहे. त्याची जबाबदारी तो पार पाडेल. तुझ्या संगती मी छा